दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात तिथेही आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येते। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आलेत। दरम्यान जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे शांततेमध्ये आंदोलन करा अशा सूचना पोलिसांनी आधीच केल्या होत्या। पण या आदेशांचं पालन न करता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल अटक करण्यात आली। त्याचा विरोध म्हणून सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निदर्शने जे आहेत ते केली जात आहेत। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय जे जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय त्याच्यासमोर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या आंदोलनाला समर्थन देताना आंदोलन जे ते या ठिकाणी केलं जात आहे। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर जे आहे ते निदर्शनं केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जे ते शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। मात्र तरी देखील या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी जी ती केलेली आणि त्यामुळे पोलिसांच्या वतीनं या कार्यकर्त्यांना जे ते आता या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।